मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या 3 तालुक्यातील शुभारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय योगेशजी कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रांताधिकारी सन्माननीय अजितजी, आपले हवळे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, आमचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व भगिनी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज या योजनेचा शुभारंभ प्रमाणपत्र देऊन होणार आहे आणि हा शुभारंभ करत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देखील मनापासून आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी ही योजना ज्यावेळी जाहीर केली त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि पालकमंत्री या नात्याने योजना आपल्याला देत असताना एकही माझी महिला भगिनी याच्यापासून वंचित राहू नये हा माझा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे। आणि म्हणून योगेशजी, मी अभिमानाने सांगतो की रत्नागिरी आणि रायगड हे 2 जिल्हे असे आहेत की या दोन्ही जिल्ह्यांच्या तालुक्याच्या स्तरावर जाऊन मी महिला भगिनींशी संवाद साधतोय। महिला भगिनींना विश्वास देत असताना जो आपल्या विरोधामध्ये विरोधक प्रचार करतायत की ही योजना फक्त 2 महिन्यासाठी आहे, हा प्रकार मागच्या लोकसभेला पण झाला होता। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा आणि मतं मिळवायची हे काही लोकांचा धंदा बनलेला आहे। मागच्या लोकसभेला आपल्याला माहिती आहे की देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संविधान बदललं जाईल, मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल, अशा पद्धतीचा एक खोटा प्रचार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी मताचं राजकारण केलं। तोच प्रकार या योजनेच्या बाबत करण्याचा काही लोकांचा डाव आहे आणि तो कोकणातला उधळून लावण्यासाठी मी स्वतः तालुक्याच्या स्तरावर फिरतोय। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देखील या ठिकाणी आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या महिला भगिनींना न्याय दिला त्या सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा देखील या ठिकाणी आहे। त्यांना स्मरून सांगतो की ही योजना कधीही बंद होणार नाही। दर महिन्याला 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। अंगणवाडी सेविकांचा आवाज मी देखील ऐकला, पण मला एक आपल्याला थोडी आठवण करून द्यायची आहे। तुमचा मानधन वाढलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। माझं आणि योगेशजींचं तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला 100% समर्थन आहे आणि ती भूमिका सरकारमध्ये देखील उद्योगमंत्री म्हणून मी मांडेल हा देखील मी आपल्याला शब्द देतो। पण हे सगळं करत असताना थोडं वर्षभरातला आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। मला आठवतं की मागच्या 1 वर्षापूर्वी तुमचं मानधन 8,500 होतं, बरोबर आहे ना? ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर हवळेसाहेब किती झालं? 10,000 झालं। त्याच्यामध्ये देखील वाढ करू, परंतु मला जाता आवळे साहेबांनी सांगितले की अजून एक अतिशय महत्वाचा धाडसी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, तो म्हणजे प्रत्येक महिला भगिनीच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल दिला। तो शासकीय खर्चाने दिला पण तो तुमचा मोबाईल झाला। अजून एक धाडसी 1 वर्षामध्ये निर्णय घेतला गेला की तुम्हाला जी काही रिटायरमेंट नंतर 1 टाइम अमाऊंट दिली जाते। मला आज माझ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांबद्दल, अधिकाऱ्यांबद्दल अभिमान आहे। 1 वर्षामध्ये योगेशजी या महिला भगिनींना पेन्शन आपण म्हणणार नाही पण 1 टाइम अमाऊंट जी द्यायची होती 1 वर्षामध्ये 1 कोटी रुपये वाटण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि हे देखील अंगणवाडी सेविकांनाच आपण दिलेलं आहे। अजून एक गोष्ट सांगतो, ही जी काही योजना चालू आहे म्हणजे कोविडमध्ये तर माझ्या महिला भगिनींनी आम्ही घरात असताना देखील फार मोठं काम केलेलं आहे, जीवावर उदारून काम केलेलं आहे। त्याच्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे।
त्याच्यामुळे तुमचं मानधन वाढलं गेलं पाहिजे ही आमची देखील मागणी आहे. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कसूर ठेवणार नाही हे देखील शासनाच्या वतीनं मला इथे सांगायचं आहे. परंतु ही योजना देखील जरी आम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेले असले तरी ऑनलाईन भरण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक एवढ्यासाठीच करतो की एखादी गोष्ट झाली की ते सगळं काम अंगणवाडी सेविकांच्या माथ्यावर मारायचं आणि त्यांना काही मानधन द्यायचं नाही अशा पद्धतीचा प्रघात असताना हा एक फॉर्म ऑनलाईन जर केला तर त्याला 50 रुपये देणारी योजना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली आहे. आणि मी तुम्हाला थोडा आकडेवारीचा एक खेळ सांगतो. आज आपल्याकडे मंडणगडमध्ये 8,216चं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे 4,13,000 रुपये ऑनलाईन करायला अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. दापोलीमध्ये 28,227 आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्याच्यासाठी 14,13,000 माझ्या अंगणवाडी महिला भगिनींना मिळणार आहे. आणि खेडमध्ये 35,505 ऑनलाईन आपल्याला हे अर्ज दाखल करायचे आहेत. त्याच्यासाठी 17,75,000 रुपये माझ्या महिला भगिनींना मिळणार आहे. मग या 3 तालुक्याचा एका महिन्याचा जर विचार केला तर माझ्या महिला भगिनींना जवळजवळ 37 लाख रुपये हे फॉर्म भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना असेल किंवा उपमुख्यमंत्र्यांना असेल आमच्या अंगणवाडी सेविकांकडनं फुकट काम करून घ्यायची नसल्यामुळं ही एक योजना त्यांच्यासाठी देखील आणलेली आहे. पण मला अंगणवाडी सेविकांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजे की ज्यावेळी सरकार एखादी योजना जाहीर करतं तर ते अंमलबजावणी करण्याचे काम हे अंगणवाडी सेविकांवर येतं. आणि अंगणवाडी सेविका स्वतःच्या घरचं काम असल्यासारखं ते काम करतात. त्याबद्दल मला असं वाटतं की तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं केलं. आता अजून एक गोष्ट सांगितली तर सांगू का? अजून एक नक्की. या योजनेचा किती अंगणवाडी सेविकांना फायदा मिळणार आहे तरी जर हात वर करा. माझी लाडकी बहीण, ऐका ना, माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा माझ्या किती अंगणवाडी भगिनींना फायदा मिळणार? आता जोरात सांगा ना. म्हणजे ताई आताच तुमचे 1500 रुपये पगारात वाढ झाल्यासारखी. याच्यामुळं जसं बचत गटाच्या महिलांना याचा फायदा आहे, जसं सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीला त्याचा फायदा आहे, तसं 1500 रुपयाचा फायदा अंगणवाडी सेविकांना देखील होणार आहे. पण पुढचं आहे का, हे 1500 रुपये आम्ही देतोय याच्यामध्ये आम्ही मेहरबानी करत नाही. जी माझी अंगणवाडी सेविका असेल, बचत गटाची महिला असेल, घरात काम करणारी महिला भगिनी असेल, ही स्वतःच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन करत असते. आणि आर्थिक नियोजन करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून स्वतःला आजार झाला तरी चालेल, परंतु माझ्या प्रकृतीच्या आजारपणाचे खर्चाचे पैसे हे घरच्या आर्थिक नियोजनामध्ये असू नये हे माझ्या महिला भगिनीचं कायमस्वरूपी म्हणणं असतं. एक वेळ माझ्या प्रकृतीचं काही झालं तरी चालेल, परंतु मला शहरामध्ये जाऊन डॉक्टरला माझी तब्येत दाखवायची नाही, शहरामध्ये जाऊन डॉक्टरकडे जाऊन मला औषधं आणायची नाहीत. हा सगळा पैशाचा भार माझ्या नवऱ्यावर पडू शकतो. ही एक प्रामाणिकपणाची आणि उदात्त भावना ही महिला भगिनीच्या मनामध्ये असते. आणि म्हणूनच राज्य सरकारने निर्णय घेतला की माझ्या महिला भगिनीचं तिकीट हे 50% असलं पाहिजे. ती शहराच्या ठिकाणी गेली पाहिजे. तिला शहराच्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या आरोग्याच्या सुविधेबाबत चर्चा केली पाहिजे. आजारपणाबद्दल ती डॉक्टर बरोबर बोलली पाहिजे. आणि तिच्या आजारपणावर जर पैसे खर्च होणार असतील तर त्याच्यामध्ये देखील सरकारचा वाटा असला पाहिजे. तिच्या घरच्या नियोजनामध्ये सरकारचा वाटा असला पाहिजे आणि ते आर्थिक वाटा असला पाहिजे. म्हणूनच सरकारनं 1500 रुपये तुमच्या पर्समध्ये द्यायची योजना आणलेली आहे, एक भाऊ म्हणून आणलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो की देशातली पहिली योजना. अनेक अनेक महिला भगिनी अशा आहेत की ज्या जेवण करायला शेगडीकडे जातात आणि शेगडीकडे गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विवंचना असते की मला लवकर जेवण शिजवायचं आहे आणि मला लवकर शेगडी बंद करायची आहे. याचं कारण तुम्हाला देखील माहिती नाही, मला देखील माहिती. मी देखील एसटीतनं फिरून फिरूनच राज्याच्या उद्योगमंत्री पदापर्यंत पोहोचलेलो आहे.
त्याच्यामुळे गरिबी काय असते हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ही विवंचना देखील दूर करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला की तुम्ही ज्या भावनेतनं अन्न लवकर शिजलं पाहिजे, ते एकदाच शिजलं पाहिजे, पण आमची भूमिका अशी आहे की दुपारी देखील अन्न ताजं शिजलं पाहिजे, रात्री देखील अन्न ताजं शिजलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय फक्त महिला भगिनींसाठी घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. आज अनेक योजना योगेश दादांनी इथे सांगितल्या, पण अशा अनेक योजना आहेत की ज्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की लेक लाडकी नावाची योजना या महाराष्ट्र सरकारनं आणलेली आहे. ही योजना काय आहे की आपल्या घरी लेक जन्माला आल्यानंतर तुम्हाला 5,000 रुपये मिळतात. आपली लेक 5वीत गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात. आपली लेक 10वीत गेल्यानंतर 10,000 रुपये मिळतात. आणि आपली लेक 18 वर्षाची झाली की सगळे मिळून 1,05,000 रुपये मिळतात. आपलं दुर्दैव आहे सगळ्यांचं. प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडे मागत असतो, प्रत्येक गोष्ट शासन करत असतं, पण आपण ह्या योजनांमध्ये किती पुढाकार घेतो याचं फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. या वर्षी या जिल्ह्यामध्ये 4,000 लेकी जन्माला आल्या. 4,000 पैकी या योजनेसाठी 3,400 पात्र आहेत. परंतु ही योजना 3,400 पात्र लेकींपैकी फक्त 2,000 लेकींपर्यंत पोहोचली आहे. मग आता 1,400 लेकी कुठे आहेत? त्या शोधून काढण्याची जबाबदारी प्रशासनाची देखील आहे आणि आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आहे. कारण जर कुठच्या आईनं हा फॉर्म भरलेला नसेल आपल्या लेकीचा, तर त्या घरामध्ये जाऊन त्या लेकीचा फॉर्म भरण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली पाहिजे. आणि ज्या दरवर्षी 4,000 मुली जन्माला येत आहेत, 3,400 त्याच्यामध्ये पात्र ठरत आहेत, त्या प्रत्येक मुलीला हा 1,05,000चा फायदा हा तिच्या 18 वर्षानंतर मिळाला पाहिजे. ही भूमिका देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेतलेली आहे आणि ही योजना देखील 1 महिन्याच्या आत पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अजून एक निर्णय, किती महिला भगिनींना माहिती आहे मला माहित नाही, त्या योजनेचं नाव आहे शुभमंगल योजना. माहिती आहे का योजना? होय की नाही? पण तुम्हाला माहिती नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे, त्याला जबाबदार आम्ही आहोत. ती योजना काय? मला देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे कागदपत्र बघितल्यानंतर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला. फक्त काय कागदपत्र लागतात? तर सातबाऱ्याचा उतारा लागतो. घरातल्या कुठच्याही व्यक्तीचा, आई किंवा वडिलांचा सातबाऱ्याचा जर उतारा असेल तर त्या लग्नासाठी मुलाच्या किंवा मुलीच्या 25,000 रुपये शासन देतं. जे कालपर्यंत 10,000 रुपये देत होतं त्याच 25,000 रुपये शासन देणार आहे. पण दुर्दैवानं ही देखील योजना आपल्याकडून पोहोचलेली नाही. ही देखील योजना आपल्याकडून पोहोचली पाहिजे. वयोश्री नावाची योजना आहे जी 65 वर्षाच्या वरच्या आपल्या आई वडिलांसाठी आहे. ज्यांच्या घरामध्ये काही आई वडिलांना मानेचा पट्टा असतो, कमरेचा पट्टा असतो, वॉकर असतो, व्हीलचेअर असते. आता ती देखील तुम्हाला घ्यावी लागत नाही. सरकार त्याच्यासाठी 3,000 रुपये देतं. आणि ही परिस्थिती कोणाच्या जर घरात नसेल तर मला प्रांताधिकाऱ्यांना विनंती करायची की जर दुसरा कॉलम आपण वाचणं गरजेचं आहे. तर दुसरा कॉलम काय आहे? तर मनस्वास्थ्यासाठी, मनशक्तीसाठी आणि योग विद्येसाठी आपण डायरेक्ट 3,000 रुपये 65 वर्षाच्या वरच्या वयोवृद्धांकडे देऊ शकतो एका वेळी. ही योजना देखील पुढच्या 15 दिवसात या तिन्ही तालुक्यामध्ये युद्ध पातळीवर लावणं गरजेचं आहे. आणि अजून एक सगळ्यांसाठी हवीशी योजना सरकारनं काढली, ती म्हणजे तरुणांसाठी आहे. तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्टायपेंड म्हणून 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये देण्याची योजना आपण काढलेली आहे. म्हणजे सरकारनं काय केलंय? महिला भगिनींचा विचार केलाय, आई वडिलांचा विचार केलाय आणि आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचा देखील सरकारनं विचार केलेला आहे. आणि असं विचार करणारं सरकार देशातलं पहिलं जर कुठचं असेल ते महाराष्ट्राचं सरकार आहे, जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतं. आणि अजून एक योजना तुम्हाला सांगतो जी आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे. किती दापोलीतल्या शेतकरी कुटुंबातनं लोकांनी जाऊन सिद्धिविनायक बघितले मला माहित नाही. किती लोक अंबाबाईला गेलेत मला माहित नाही. किती लोक तुळजाभवानीला गेलेत मला माहित नाही. किती माझ्या मुस्लिम भगिनी हाजी अलीला गेलेत मला माहित नाही. किती ख्रिश्चन लोक असतील तर कुठच्या चर्चला गेलेत मला माहित नाही. पण याच्यासाठी देखील सरकारनं योजना आणली, तीर्थयात्रा योजना. ज्या बुजुर्ग मंडळींना अशा तीर्थयात्रेला राज्यात किंवा परराज्यात जायचं असेल
तर त्यांना मोफत प्रवास करण्याची योजना या सरकारनं आणलेली आहे. त्या योजनेचा फायदा देखील आपण घ्यावा. म्हणजे मुलाला आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवायची काही गरज नाही. सरकारच त्यांचं मूल बनलेलं आहे. मुलाची जी कर्तव्य आहे ती देखील सरकारनं करायला सुरुवात केलेली आहे. माझ्या आपल्या अख्ख्या कुटुंबाची काळजी जर सरकार घेत असेल तर भविष्यात तुम्ही कोणाचा विचार करणार आहात हा देखील निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे. आज प्रत्येकाच्या मागण्या आहेत. इथे सरपंच बसले असतील तर सरपंच म्हणणार आमचं मानधन वाढवून द्या. परवा तर सरपंचांनी मला एक निवेदन आणून दिलं की सरपंचांमधनं विधान परिषदेचा एक आमदार निवडा. या सगळ्याच मागण्या आहेत आणि त्यांच्या देखील मागण्या न्याय मागण्या असू शकतात. तसं अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, अजून आशाताई असतील, त्यांचा एक GR निघणं बाकी राहिलेला आहे. या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासन म्हणून नक्की आमची आहे. परंतु ज्या शासनानं ठरवलंय तुमच्या मागण्या मान्य करायच्या त्या सरकारच्या मागे, त्या शासनाच्या मागे आपण देखील ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. आज असा एक घटक होता पोलीस पाटलांचा की ज्यांना देखील मानधन माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 हजाराच्या दरम्यान होतं. ते देखील मानधन 15,000 रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतला आणि म्हणून त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका ही सरकारने घेतलेली आहे. आणि आज अंगणवाडी सेविका इथे बसलेल्या आहेत म्हणून ही अंगणवाडी सेविकांसाठी आहे, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आहे, आशाताईंसाठी आहे, कोतवालांसाठी आहे आणि पोलीस पाटलांसाठी आहे. हे जिल्ह्यातले 5 असे घटक आहेत जे गरीब असतात पण आमच्यापेक्षा श्रीमंतीचं काम करत असतात. आणि म्हणून माझ्या नियोजन मंडळातनं या देखील घटकांना न्याय मिळावा यासाठी योगेशजी येत्या 8 दिवसात अंगणवाडी सेविकांपासून पोलीस पाटलांपर्यंत वैयक्तिक लाभाची योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्हा आणत आहे आणि त्याचा फायदा देखील माझ्या अंगणवाडीच्या सेविकांना मिळावा. त्या वैयक्तिक लाभाच्या योजना का असल्या पाहिजे त्याचा उल्लेख योगेश सगळं सोंग आपण करू शकतो पण पैशाचं सोंग आपण करू शकत नाही, खर्चाचं सोंग आपण करू शकत नाही. इथे CRP माझ्या भगिनी आल्या असतील, आलेत की नाही? किती आहेत? एक आठवण करून देतो. एक 4 महिन्यापूर्वी आचारसंहितेच्या अगोदर माझ्या 200 प्रमुख CRPना मी रत्नागिरीमध्ये बोलवलं होतं अल्पबचत सभागृहामध्ये आणि 3 मागण्या त्यांनी माझ्यासमोर ठेवल्या होत्या. तिसरी मागणी करताना त्या भीत होत्या पण पहिल्या 2 मागण्या सांगतो. एक मानधन दुप्पट करावं, ते मानधन आम्ही 3,000चं 6,000 केलं. रिव्हॉल्विंग फंड ज्याचा आमदार साहेबांनी उल्लेख केला तो 15,000चा 30,000 केला. आणि या बैठकीतलं कोण तिथं उपस्थित असेल तर तुम्हाला देखील माहिती आहे एक महिला भगिनी तिसरी मागणी करायला उभी राहिली आणि तिने सांगितलं की साहेब ही जाहीरपणानं मागणी करणं योग्य आहे की नाही मला वाटत नाही, परंतु आपणच या सगळ्या महिला भगिनींना विचारा की ज्यांच्या मोबाईलवरनं तुमचं ऍप डाउनलोड करून ते सरकारला माहिती पाठवतात ते मोबाईल किती महिला भगिनींचे आहेत. योगेशजी विदारक चित्र डोळ्यासमोर आलं. अनेक महिला भगिनींनी सांगितलं की माझा मोबाईल हा माझ्या मुलाचा आहे. अनेक महिला भगिनींनी सांगितलं की माझ्या नवऱ्याचा आहे, माझ्या भावाचा आहे. मी ऍपसाठी फक्त 3 ते 5 किंवा 3 ते 6 हा मोबाईल वापरते. आणि म्हणून तुमच्या साक्षीनं इथे आवले साहेब उपस्थित आहेत. आपण निर्णय घेतला की या जिल्ह्यातल्या 2,693 ज्या CRP आहेत त्यांना शासनामार्फत मोबाईल देण्याचा निर्णय हा माझ्या अध्यक्षतेखाली घेतला गेला. त्याच्यासाठी 3.5 कोटी रुपयाची तरतूद केली गेली. काय ते बरोबर आहे सांगतो ना. प्रश्न विचारला शासनाचे शासन असतात काढले खिशातने दिलेली मोबाईल घेऊन या त्याचं टेंडर काढावं लागतं. त्याचं टेंडर काढलं नाही तर उद्या दुसरा कोण तो म्हणणार की उदय सामंतनं परत भ्रष्टाचार केला. त्याचं टेंडर काढावं लागतं. पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी दिलेला शब्द आहे. येत्या 15 ते किती दिवसात पुढच्या महिन्यात हा मोबाईल तुमच्या हातामध्ये येईल. टेंडर देखील झालेला आहे. पण मला असं वाटतं की मिळाला न मिळाला कारण शासनाचे पैसे आहेत पण आपल्याकडनं माझी अपेक्षा अशी होती की ऐतिहासिक निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला म्हणून तुमचं अभिनंदन असं कोणी म्हटलं नाही. ठीक आहे, हे जर दुसरीकडे कुठे दिलं असतं तर पहिला सत्कार माझा केला असता. मोबाईल हातात येऊ दे नाही तो नको येऊ. पण आपण कोकणातल्यावर चिकित्सक फार आहोत. असो 1 महिन्यामध्ये मोबाईल येतील
आणि हे पण सांगतो हावळेंच्या समोर, जर शासनाकडनं तुम्हाला ह्याने 1 महिन्यात मोबाईल नाही दिले तर माझ्या खर्चाने मी तुम्हाला मोबाईल देईन, अजिबात चिंता करू नका. परंतु ह्या योजना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कुठेही राबवल्या नाही, याचं देखील तुम्हाला कौतुक पाहिजे. या योजना फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहेत. मगाशी जे 5 घटक मी सांगितले, अंगणवाडी सेविकांपासून पोलीस पाटील, यांना जो वैयक्तिक लाभ मी मिळवून देणार आहे तो महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी मिळवून दिलेला नव्हता, तुमच्यासाठी. आणि म्हणून शंका भरपूर असू शकतात, पण ज्या सरकारनं हे केलंय त्याला कधीतरी धन्यवाद देण्याची भूमिका देखील माझ्या महिला भगिनींनी घेतली पाहिजे. एवढं मन तुमचं मोठं असलं पाहिजे. जसं घराचं नियोजन करत असताना तुम्ही मन मोठं करता, तसं घराच्या नियोजनामध्ये आर्थिक भार सरकारनं देखील घेतलेला आहे. म्हणून त्या सरकारचं देखील अभिनंदन करण्याचा निर्णय मनाच्या मोठेपणानं आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि मगाशी जे मी वाक्य वापरलं, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि ते सोंग करू नये यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी सरकारने हे पैसे दिलेले आहेत. आणि ही आम्ही मेहरबानी केलेली नाही. ज्या महिला भगिनी संस्कृती जपून, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपून, आपल्या परंपरा जपून या महाराष्ट्रातलं घर चालवत आहेत, त्यांना सरकारची मदत असलीच पाहिजे या भावनेतनं आम्ही या योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणून या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा एवढीच पालकमंत्री राहताना कळकळीची विनंती करतो. अजून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत, मदतनीसांचे प्रश्न आहेत, पोलीस पाटलांचे आहेत, कोतवालांचे आहेत, CRPचे आहेत, सगळे प्रश्न सोडवण्याला आम्ही कटिबद्ध आहोत. पण प्रश्न सोडवत असताना ते सुटणारे देखील असले पाहिजे. आता हल्ली निवडणुका आल्यात म्हणजे असे प्रश्न निर्माण होतात की ते त्यांना देखील माहीत असतं की पूर्ण होणार नाही. पण निवडणुकीला कुठेतरी कारण लागतं की तुम्ही आमचं हे काम केलं नाही म्हणून आता आम्ही तुमच्या सोबत नाही, अशी मात्र काही निवेदनं किंवा अशा काही मागण्या करू नये. ज्या रास्त मागण्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. आणि मंडणगड तालुक्यात 6535 हे ऑफलाईन अर्ज भरले गेलेले आहेत आणि 2659 हे ऑनलाईन अर्ज भरले गेलेले आहेत. तुमची टक्केवारी जी आहे ही जवळजवळ 90% पोहोचलेली आहे. दापोलीमध्ये देखील 90% काम झालेलं आहे, 91% काम झालेलं आहे. खेडमध्ये देखील 70 ते 75% काम झालंय. आणि म्हणून ज्यांनी या कामामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनपूर्वक शासनाच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आजपासून 8 दिवसात आपले 3 तालुके हे 100% पूर्ण झाले पाहिजेत यासाठी आपण काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.